तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म. आज आपण पुस्तक वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि मी आज जे पुस्तक वाचते ते बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी स्वतःच्या हाताने लेखन केलेले आहे आणि ते मी तुमच्यापर्यंत पोचवते. म्हणून तुम्ही मला सपोर्ट करा आणि खूप खूप सपोर्ट करा. आता बघूया तिसऱ्या भागामधला तिसरा भाग स्टार्ट करूया आपण आता वाचायला. चला. तिसरा भाग, समाधी मार्गाचे शिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाने परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाचे समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधण्यासाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे. एका पथाने नमस्तमते नावाचे श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पथाचे प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. श्वास आत घेणे, पूरक, श्वास रोखून धरणे, कुंभक आणि श्वास बाहेर सोडणे, रेचक. तिसरा पथ समाधी या नावाने ओळखला जात होता. अलारम ध्यान मार्गावरून प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. अलारमाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो अलारमाशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचं शिक्षण देण्याची कृपा कराल का असे त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने अलारमाने उत्तर दिले. अलारमाने ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले. त्याचे एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवण्यावर आणखी शिक्षणासारखे काही आहे काय असे गौतमाने अलारमाला विचारले. अलारमाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतम